नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता जी रम्या आहे ती आपल्या नंदिनीबद्दल काहीही वाईट बोलत असते, नंदिनीच्या चारित्र्यावरती संशय घेत असते। तेव्हा मात्र पार्थला खूप राग आलेला आहे आणि पार्थ अक्षरशः रम्यावरती हात उचलण्यापर्यंत त्याचा राग अनावर झालेला असतो, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर काव्याचं जीवावर प्रेम असल्याचे पुरावे आता सर्वांच्या समोर येणार आहेत। नंदिनी नक्की काय निर्णय घेणार, कारण नंदिनीला अजून माहीत नाही की काव्याच्या बाबतीत काव्याचं जीवावरती प्रेम आहे का नाही, किंवा त्यांच्या दोघांच्या नात्याबद्दल तिला काहीच माहिती नाही। जर नंदिनीला त्यांच्या दोघांच्या नात्याबद्दल काही माहीत असतं तर नंदिनीनं नक्कीच हे लग्न केलं नसतं, कारण नंदिनीचा मूळ स्वभावच हा आहे की दोन प्रेम करणाऱ्या जीवांना एकत्र आणायचं। तर इकडे पार्थ आता काम करत बसलेला असतो, त्याच वेळी रम्या तिथं आलेली असते आणि रम्या म्हणत असते की पार्थ काय करतोयस तू। रम्याच्या डोक्यात एवढंच असतं की काहीही झालं तरीही रम्या म्हणत असते की पार्थ आणि काव्या यांचा डिवोर्स झाला पाहिजे, परंतु पार्थच्या मनामध्ये असलेली नंदिनीची जी जागा आहे ती मला कायमची संपवायची आहे आणि जीवा आणि नंदिनी यांचा डिवोर्स मात्र होऊ द्यायचा नाही। हा सगळा विचार रम्याने केलेला असतो आणि रम्या बोलत असते। त्यासोबतच पाहायला मिळतं की पार्थ काम करत बसलेला असतो, तेव्हा रम्या तिथे येते। पार्थ म्हणतो की हो, बरेच कामं पेंडिंग आहेत ना, त्यासाठी कामाला सुरुवात केलेली आहे, असं पार्थचं सांगणं असतं। त्याचबरोबर रम्या मात्र त्याला म्हणत असते, अरे पार्थ, नाही खरंच खूप छान वाटलं, आज तुम्हाला जायचं आहे ना रे इकडे, असं म्हणत त्याला बोलायला सुरुवात करते। पार्थ म्हणत असतो हो। तेव्हा रम्या म्हणत असते, पण बघितलंस ना काय झालंय, कारण ती नंदिनी आहे ना, तिला काहीच फरक पडलेला नाहीये रे, म्हणजे बघ ना तिनं सगळं व्यवस्थित करते, म्हणजे अगदी सगळ्यांसाठी चहा बनवणं, सकाळी उठणं, नाश्ता बनवणं, त्याचबरोबर जीवाबरोबर गृहप्रवेश, घरातल्यांनी त्यांना सांगितलं एकत्र तुम्हाला दोघांना नमस्कार करायला, तरीही त्या नंदिनीने केलेला आहे। आणि त्याचबरोबर एवढ्यावरच थांबलेली नाही, तर सर्वांच्या समोर तिनं सांगितलेलंही आहे की ती जीवासोबतचं लग्न कधीच मोडणार नाही। पण पार्थ, तू मात्र बसलाय तिच्या आठवणींमध्ये। तिने गेले पुढं, तिनं जीवासोबत लग्न करून आले आणि तिने तुझा कुठलाही विचार केला नाही, तिनं तुझ्याच भावाशी लग्न करून या घरात आलेली आहे आणि तुझ्याच नाकावर राहत आहे आणि त्याच्यासोबत संसारही करत आहे। हे सगळं रम्या बोलत असते आणि पार्थला म्हणत असते, तुला माहिती आहे का नक्की काय झालेलं होतं, खरंच होता का तो दीपक कोण मुलगा, का हिनेच आपलं नाटक केलेलं, त्याने किडनॅप केले म्हणून सांगायचं आणि ही मुलगी कॅरेक्टरलेस आहे असं मला वाटतंय, असं रम्या बोलत असते। त्या क्षणी पार्थला खूप राग आलेला असतो आणि पार्थ मात्र म्हणू लागतो की रम्या पास, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे तुझ्याकडून, पण आता पास, नंदिनीबद्दल एक शब्द जरी बोललास ना तरी मी ऐकून घेणार नाही, असं म्हणत पार्थ भयानक चिडलेला असतो, कारण पार्थचं असं म्हणणं असतं की नंदिनी कधीच खोटं बोलू शकणार नाही, तू तिच्याबद्दल काहीही बोलायचं नाही, असं पार्थ बोलत असतो। कारण पार्थचा पूर्ण विश्वास असतो नंदिनी कशी आहे हे त्याला चांगलं माहिती असतं आणि त्यामुळंच त्याचा राग अनावर झालेला असतो आणि तो बोलत असतो। तेव्हा तो म्हणत असतो, तुला माहीत नाहीये तिथं लग्न मंडपामध्ये काय झालेलं होतं, काय परिस्थिती होती, कारण पार्थ नंदिनीला समजून घेऊ शकतो, कारण त्या लग्न मंडपामध्ये जी परिस्थिती होती ती पार्थने स्वतः अनुभवलेली होती। पार्थच्या बाबतीत जे झालेलं होतं तेच आपल्या नंदिनीच्या बाबतीतही झालं असणार आहे। पार्थवरती जो दुःखाचा डोंगर कोसळला होता त्या माणसाने जो राडा घातलेला होता, त्यामुळेच तर पार्थला हे लग्न करावं लागलं होतं आणि आत्ताही अशाच पद्धतीनं गोष्टी घडल्या असणार याची खात्री पार्थला आहे, म्हणून तर पार्थ तेवढा ठामपणे नंदिनीची बाजू घेत आहे आणि नंदिनीबद्दल वाईट बोलणाऱ्या रम्याला तो चांगलीच अद्दल घडवत आहे। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आरुषी त्याचबरोबर काव्या आणि नंदिनी बसलेले असतात। आरुषी आणि नंदिनी बोलत असतात, त्याचबरोबर काव्या तिथे सोप्यावर बसलेली असते। आरुषी मात्र नंदिनीला म्हणत असते की खरंच ताई, त्या दिवशी लग्नामध्ये जे काय झालं ना, जीवा त्या दिवशी सोय काय वागलाय ना, म्हणजे त्याचा विचारच आपण करू शकत नाही, माहिती आहे का, त्यावेळेस जी परिस्थिती आली होती त्यावेळेस त्याने तो निर्णय घेतलेला आहे। मला कसं पार्थ जिजूंबद्दल माहिती आहे ना ग, मी त्यांच्याशी बोललेले वगैरे आहे, पण जीवाबद्दल एवढं नाही माहिती, पण तो चांगलाच असणार आहे। पण मला सांग ना, इथे मला ना खूप इच्छा होती की मला एकटीला स्पेशल अशी बेडरूम मिळाली पाहिजे, पण आता ती मिळाली आहे, पण आता मला असं वाटतं की एकटेपणा माझा वाढत चालला आहे, मला नको आहे ती बेडरूम, मला नको आहे, कारण मला आपण सगळे एकत्र हवे आहोत, असं इकडे ती बोलत असते। आणि तेव्हा मात्र आरुषी जेव्हा सांगत असते तेव्हा ती म्हणत असते, सांग ना कसा आहे जीवा,
तेव्हा नंदिनी म्हणत असते, लग्नामध्ये त्यांनी जे केलं ना त्यानंतर माझ्या मनातला रिस्पेक्ट वाढतच चाललेला आहे आणि त्याचबरोबर मी त्यांच्या म्हणजे कोणत्याही नात्याची सुरुवात ही रिस्पेक्ट न होते त्याने माझ्यासाठी जे केलेलं आहे ना त्यामुळं मी त्याला कधीच सोडणार नाही. कारण त्याने माझ्यासाठी आज जे करून दाखवलेलं आहे ते वाटतं तेवढं सोपं नाही आहे असं नंदिनीचं म्हणणं असतं. काव्या तिथे सोप्यावरती बसलेली असते आणि ही विचारत असते आरुषी, सांग ना तिथल्या तुमच्या बेडरूम कशा आहेत. आणि मग काव्याला राग येतो कारण नंदिनी ही जीवाचं कौतुक करू लागलेली आहे. जीवाबद्दल सांगत आहे तेव्हा नंदिनी म्हणत असते की लग्नाच्या आधी फारसं बोलणं झालं नव्हतं, परंतु त्याने माझ्यासाठी जे केलेलं आहे त्यामुळं त्याच्याबद्दल माझ्या मनातला रिस्पेक्ट वाढत चाललेला आहे. आणि इकडे काव्याला राग येतो. काव्या म्हणत असते की काय काय चाललंय तुझं. कारण आरुषी म्हणालेली असते, मला ना जीवाची काळजी नाही आहे, दुसरं कोणाशी तरी काळजी आहे असं ती बोलत असते. आणि ती हे काव्याला बोलते हे लक्षात येतं आणि काव्या रागानंच तिथे येते आणि ओरडायला सुरुवात करते. तुला कळतंय का तू काय बोलते, तुझं वय काय आहे. नाही लहान आहेस तू असं मला माहिती आहे, मला प्रत्येक वेळेस सांगितलं जातं, पण जेव्हा अचानक एखादी जबाबदारी आपल्यावर पडते आणि आपण लहान असलो तरी आपल्याला मोठं केलं जातं तेव्हा काय होतं ना तो अनुभव मला आहे. करायचं आहे तुला लग्न. तर इकडे लगेचच आरुषी बोलायला सुरुवात करते, लग्न झाल्यानंतर जर माणसं इतकी बदलत असतील तर मला नाही करायचं लग्न. नंदिनी काव्याला शांत करत असते पण काव्य ऐकायलाच तयार नसते. काव्या म्हणत असते की बास तू तर बोलायचंच नाही असं काव्याचं बोलणं असतं. नंदिनी इकडे तिला समजवत असते. आरुषी म्हणत असते, मी एवढं काय बोललेले, एवढं चिडायला काय झालेलं आहे असं आरुषी विचारत असते. नंदिनीच्या समोर काव्या म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, लग्न म्हणजे काय, आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्यापासून हिसकावून घ्यायची आणि आपल्याला नको असलेली गोष्ट आपल्यावर थोपवून ठेवायची, याला लग्न म्हणतात असं काव्या सांगत असते. तेव्हा नंदिनी आणि त्याचबरोबर आरुषी पाहत असतात. नंदिनी म्हणत असते हिचं काय चाललंय नक्की. नंदिनीच्या लक्षातच येत नसतं की काव्या काय बोलते, कशी बोलते. आरुषी म्हणत असते की मला तर लग्नच करायचं नाहीये, तू इतकी बदललेली आहेस असं म्हणत आरुषीच रडतच घराच्या बाहेर तिथून रूमच्या बाहेर जाते. नंदिनी काव्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण काव्या मात्र ऐकतच नसते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मानिनीने भरपूर सारी मिठाई मागवलेली असते आणि मग तिथे विक्रम आलेला असतो. विक्रम म्हणत असतो, लग्नातली मिठाई आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते, नाही हो, आज जीवा आणि पार्थ इकडे मोहितेंकडे जाणार आहेत ना त्यासाठी मिठाई मागवलेली आहे. आणि मग इकडे लगेचच विक्रम म्हणत असतो, मग आपल्याला पण पाहिजे ना. तेव्हा मानिनी म्हणत असते, गरज आहे का त्याची, बॉर्डरलाईन शुगर डिटेक्ट झाले की नाही तुम्हाला, मी तुमच्यासाठी उद्या छान गोडाचा शिरा करते. आणि विक्रम म्हणत असतो, हो ठीक आहे. तेवढ्यात पार्थ आवरून आलेला असतो. मानिनी म्हणत असते की पार्थ ही मिठाई आहे, ही मोहितांकडे घेऊन जायचे, तिथे जायचं आहे, छान गप्पा मारायचे, जेवण करायचं आणि आपल्या बायकांना घेऊन यायचं आहे. तेवढ्यातच जीवाही तिथे आलेला असतो. पार्थला हे दोघंही समजवत असतात. पार्थला म्हणत असतात की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. कसं आहे, परिस्थिती आपल्यावरती अशी आलेली होती, मान्य आहे मला असं पार्थला समजवत असतात. पार्थने आईसाठी हा निर्णय घेतलेला होता, त्याला माहीत नव्हतं की एवढं मोठं संकट त्याच्या आयुष्यात येणार आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं जीवाही तयार होऊन आलेला असतो. मानिनी त्यालाही सांगत असते आणि म्हणत असते की छान दिसतंय दोघंही. दोघंही कोट घालून आलेले असतात, छान तयार झालेले असतात. आणि मानिनी त्यांना समजवत असते. जीवा आणि पार्थ दोघांनी जवळजवळ बोलणंच टाकलेलं असतं, एकमेकांशी ते बोलतच नसतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जीवा मात्र म्हणत असतो की मी याच्यासोबत जाणार नाही. विक्रम म्हणत असतो, याच्यासोबत जाणार नाही म्हणजे, भाऊ आहे ना तो तुझा, तू त्याच्याशी अशा भाषेत का बोलत आहे. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की नाही, मला नाही जायचं याच्यासोबत, मी याच्यासोबत जाणार नाही. तेव्हा पार्थ म्हणत असतो की पण इकडे मानिनी म्हणत असते की बाद झालं जीवा, मी अजिबात ऐकून घेणार नाही. आता जायचं आहे दोघांनी एकत्र, एका घरातून बाहेर पडणार आहोत, दोघं भाऊ आहात आणि मग हे काय चाललेलं आहे तुमचं, हे अजिबात मी ऐकून घेणार नाही. काही झालं तरी दोघांनी एकत्र जायचं आहे, तिथं जायचं, जेवण करायचं, त्यांच्याशी छान गप्पा मारायच्या आणि येताना आपापल्या बायकांना घेऊन यायचं असं मानिनी समजून सांगत असते. आणि म्हणत असते, आता 3 म्हणायच्या आत दोघांनी एकत्र जायचं आहे आणि जर नाही गेलात तर बघा मग असं मानिनी त्यांना चांगली दटावत असते. जीवाच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. खरं तर जीवाला ते नको वाटत असतं, कारण काव्याला पार्थ बरोबर पाहणं, म्हणून त्याला एकत्र जायचं नव्हतं. पण इकडे मानिनीने चांगलंच दटावल्यामुळं जीवापुढे कोणताच पर्याय राहत नाही, कारण हे बरोबरही वाटणार नाही असं मानिनीचं म्हणणं असतं. म्हणूनच मानिनीनं हे सगळं केलेलं असतं. आणि जीवा मात्र रागानेच तिथून जायला लागतो. जीवाच्या या बोलण्यामुळं कळतच नसतं की याच्या मनात काय चाललेलं आहे. इकडे मानिनीने ज्या मिठाईच्या बॅगा असतात त्या पार्थच्या हातात दिलेल्या असतात. पार्थच्या जवळ येते आणि पार्थला म्हणते
की तुला माहिती आहे ना, लहान आहे तो, अचानक ही जबाबदारी त्याच्यावर आली आहे. तुला नाही माहिती त्याला कुठल्या परिस्थितीत लग्न करावं लागलं आहे, कारण त्या दिवशी तो मोठा झाला आणि त्याने तो निर्णय घेतला. आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान वाटतोय, पण त्यालाही त्रास होतोय ना रे, अचानक त्याला हे लग्न करावं लागलेलं आहे, असं म्हणत मानिनी पार्थला समजावत असते. परंतु पार्थी शांतच असतो. पार्थच्या हातात बॅग दिलेले असतात. मानिनी म्हणत असते, तू समजून घे त्याला, लहान आहे तो. ते दोघं जण जातात. त्यानंतर मानिनी विक्रमला म्हणू लागते की मला ना मुलांची काळजीच वाटायला लागलेली आहे. मला कळतच नाहीये की नक्की काय होणार आहे, कारण लहान असताना पण ही दोघं कधीच भांडली नव्हती आणि आता मी त्यांना अशी भांडताना पाहत आहे. तेव्हा विक्रम म्हणत असतो, बरोबर आहे, लहान असताना भांडली नव्हती ना, म्हणून आता भांडतात. तेव्हा मानिनी म्हणत असते की नाही हो, मला काळजी वाटायला लागलेली आहे. नक्की काही प्रॉब्लेम तर येणार नाहीये ना, नक्की काय झालेलं आहे त्यांच्याबरोबर हे तर मला कळलं पाहिजे ना, असं मानिनी बोलत असते. आणि तेव्हा मात्र विक्रम मानिनीला म्हणत असतो, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, असं मानिनीला तो समजून सांगत असतो. परंतु मानिनीला मात्र आपल्या मुलांची खूपच काळजी वाटत असते आणि तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता मला ना कळत नाहीये की कोणता निर्णय घ्यावा, काय करावं. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की आता येताना सगळं व्यवस्थित झालेलं असावं. मुली पण गेलेल्या आहेत, त्यांच्या बाबतीतही त्यांनी आता त्यांच्यामध्येही काहीतरी बदल झालेला असावा. मला नंदिनी आणि पार्थची काळजी नाही आहे, मला जीवा आणि काव्याची काळजी आहे. नंदिनी आणि पार्थ दोघंही समजूतदार आहेत, असं मानिनी सांगत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी आता किचनमध्ये येते. किचनमध्ये आलेली असते. आता पाहते तर आई जेवण बनवत असते. नंदिनी म्हणत असते की अगं मला सांगायचं ना, एवढं काय सगळं करत बसले, एवढे पदार्थ. तेव्हा शारदा म्हणत असते, अगं जावं येणार आहेत पहिल्यांदा घरी, मग त्यांच्यासाठी गोडाधोडाचं सगळं व्यवस्थित नको का करायला. नंदिनी म्हणते, तू एकटी कशाला करत होती, मला बोलवायचं ना. तेव्हा शारदा म्हणत असते की आता मुलींनी माहेरपणाला यायचं असतं फक्त, बाकी कोणत्याही गोष्टींसाठी मुलींनी यायचं नाही, कारण काम करायचंच नाही इथे येऊन, इथे फक्त आणि फक्त माहेरपणाला यायचं आहे आणि मगच हे सगळं करायचं आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि मग मानिनी नंदिनीला समजावत असते, तिला छान असं सांगत असते की नक्की काय झालेलं आहे. हे बोलणं चालू असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नंदिनी आणि मानिनी बोलत असतात. नंदिनी आणि शारदा बोलत असतात. त्यावेळेस शारदा म्हणत असते, मला ना एक विचारायचं आहे नंदिनी, सगळं व्यवस्थित आहे ना गं, तुमच्या दोघींमध्ये काय झालंय का. कारण मला आत्ता ना जेव्हा रूममधून बाहेर आली आपली आरुषी, तेव्हाही मला कळलं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, पण काय झालं ते मला कळलेलं नाही. मला कळेल का नक्की काय झालेलं आहे. तुझं आणि काव्यामध्ये सगळं ठीक आहे ना. मला ना काल रात्रभर झोपच लागली नाही आहे आणि मला असं वाटतंय की आता मला इथून पुढे झोपही लागणार नाही. तेव्हा मात्र इकडे नंदिनी सांगत असते की आई तसं नाही आहे गं, थोडासा वेळ आपण काव्याला दिला पाहिजे ना, तिच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे, तिच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे त्या गोष्टींसाठी. तेव्हा शारदा म्हणत असते, मला तुझी काळजी वाटत नाही आहे, मला काव्याची काळजी वाटते. ती ज्या पद्धतीनं रिॲक्ट करते, ज्या पद्धतीनं ती वागते, हे मला अजिबात आवडत नाही, असं इकडे शारदाचं म्हणणं असतं. नंदिनी म्हणत असते की आई काळजी करू नको, तुला माहिती आहे ना मी आहे ना, मी तिची साथ कधीच सोडणार नाही, मी कायम तिच्यासोबत असेल, नको काळजी करू, असं नंदिनी शारदाला सांगत असते. नंदिनी म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, माझ्या बाबतीत जे घडलं ते वेगळं होतं आणि तिच्या बाबतीत जे घडलं ते वेगळं आहे. अचानक तिला हे लग्न करावं लागलं आणि तिने कधी विचारही केला नव्हता. तिला कधी वाटलंही नव्हतं की असं तिच्यावरती काहीतरी येईल संकट आणि त्या संकटाचा सामना तिला करावा लागेल. आणि ती कशी माहिती आहे ना तुला, आपल्याला अगदी स्पष्टपणे बोलणारी आहे आणि आत्ता मग या सगळ्याचा त्रास होतोय तिला आणि मग हे लग्न करावं लागलेलं आहे. पण तू काळजी करू नकोस, मी आहे ना कायमस्वरूपी तिच्याशी, मी तिची साथ कधीच सोडणार नाही. परंतु नंदिनीला माहिती असतं की काव्याचं वागणं वरचेवर बदलत चाललेलं आहे. काव्याला कितीही समजून सांगितलं तरीही काव्याला मात्र समजून घ्यायचं नसतं, हे नंदिनीच्याही लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच नंदिनी प्रत्येक वेळेस काव्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. परंतु काव्या मात्र अजिबात समजून घेत नसते. काव्याची चिडचिड चाललेली असते. काव्या म्हणते की आता मला ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे आणि काव्याने ठरवलेलं आहे की तिला ठोस निर्णय घ्यायचा आहे. आणि मग काव्या उठते आणि तिच्या कपाटामध्ये जो बॉक्स असतो तो काढते. तिच्या बॉक्समध्ये जे काही साहित्य असतं ते काढून बघू लागते, कारण तिच्या आणि जीवाच्या त्यातमध्ये आठवणी असतात आणि ते बॉक्स उघडल्यानंतर ती त्या बॉक्समधली एक एक गोष्ट शोधू लागते आणि बाहेर काढू लागते. तेव्हा मात्र तिच्या लक्षात येतं की त्या बॉक्समध्ये काय आहे, कारण तिच्या बॉक्समध्ये ज्या गोष्टी असतात ते सगळ्या एवढ्या छान असतात की तिनं आणि जीवाच्या ज्या आठवणी आहेत त्या जपून ठेवलेल्या असतात
आणि त्या आठवणींमुळंच इकडे काव्याला खूपच छान वाटत असतं. काव्याला त्याच्यामधले ग्रीटिंग्स, जीवाने तिला जे दिलेलं होतं ते सगळं आठवत असतं आणि ते ग्रीटिंग ती पाहत असते आणि काव्याच्या लक्षात येतं की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे. त्या ग्रीटिंगवरती जीवाने तिला लिहिलेलं होतं की मी नेहमी तुझ्यासोबत असेल, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. ते ग्रीटिंग जेव्हा काव्या पाहत असते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण तिला कधी वाटलेलंच नव्हतं की जीवाच्या आणि तिच्या आयुष्यामध्ये अशी उलथापालथ होईल. कारण तिचं असं म्हणणं आहे की जीवाने लग्न करायची काय गरज होती. माझं लग्न झालेलं होतं, मी कशी तरी परिस्थिती हँडल केली असते, मी डिवोर्स घेतला असता आणि सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेलेल्या होत्या त्या व्यवस्थित केल्या असत्या, असं तिचं म्हणणं असतं. तिनं जीवासोबत घालवलेले प्रसंग तिला आठवत आहेत आणि त्याचबरोबर ती मात्र ते सगळं पाहत असते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं मी नेहमी तुझ्यासोबत असेल आणि फक्त तुझाच जीवा, हे ग्रीटिंग असतं. त्याचबरोबर जेव्हा आता लग्न झाल्यानंतर काव्या जीवाकडे गेलेली असते आणि ती जीवाला म्हणत असते की आपण वेगळं होऊया, म्हणजे आपण पुन्हा लग्न करू शकतो. तू नंदिनी ताईला डिवोर्स दे, मी पार्थला डिवोर्स देते आणि आपण दोघं एकत्र येऊया, असं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र जीवा भयानक असा चिडलेला असतो, कारण त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मी तुला सांगितलं होतं, तेव्हा तू ऐकलेलं नाही. तेव्हा तुला तुझ्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या, पण नाही, आता वेळ गेलेली आहे, आता खूप उशीर झालेला आहे, असं जीवाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे काव्याला आठवत असतं जीवाने तिला मिठीत घेतलेलं आहे, तिच्याशी तो किती प्रेमाने वागलेला आहे, या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. आणि मग जीवाने दिलेलं प्रत्येक गोष्ट तिनं जपून ठेवलेली असते आणि ते सगळं काढून ती बघत असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे आठवणी आहेत आणि हे माझं जीवाचं प्रेम आहे, त्यामुळं मी आता शांत राहणार नाही. प्रत्येक गोष्ट तिने जीवाने जी दिलेली असते ती बघत असते आणि त्याच्याकडे पाहून ती रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं, कारण जीवाच्या आणि तिच्या आठवणी आहेत. जीवाच्या प्रेमासाठी ती व्याकुळ झालेली असते आणि तिला जीवाने जेव्हा आता सांगितलेलं असतं की नाही, आता हे शक्यच नाही, आता हे लग्न होऊ शकत नाही, हे जेव्हा जीवाने तिला सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता तिला कळून चुकलेलं असतं की आता करायचं काय. कारण आता तिच्याकडे कोणताच पर्याय नसतो, कारण काहीही झालं तरीही आता या सगळ्यातून मार्ग काढणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. इकडं काव्यासमोर जीवाने जेव्हा ऑप्शन दिलेला होता तेव्हा तिला तो निवडू वाटला नव्हता. त्यानंतर जीवा आणि काव्याचा दोघांचा एकत्र फोटो असतो, तो फोटो ती हातात घेते आणि त्या फोटोकडे पाहू लागते. जीवा म्हणत असतो तिला की माझ्याकडे अशी कोणतीच गोष्ट नाही, तू कोणाला सांगू शकत नाही, पण काव्याकडे अशा सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरून कळू शकतं की काव्य आणि जीवा यांचं एकमेकांवरती असलेलं प्रेम. या गोष्टीमुळं फक्त समोर येऊ शकतं की त्यांच्या दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे. परंतु इकडे मात्र काव्या तो फोटो हातात घेते आणि त्या फोटोकडे पाहू लागते. त्या फोटोकडे ती पाहतच राहते आणि तिला मात्र खूप रडू कोसळतं, कारण तिचा आणि जीवाचा तो एकत्र फोटो असतो आणि त्या फोटोमुळंच आता तिला खूपच तिच्या भावना दाटून आलेल्या असतात, तिला रडू आलेलं असतं, ती खूप रडत असते. तिला वाईटही वाटत असतं की हे सगळं काय घडतंय, माझ्या आणि जीवाच्या सोबतच हे सगळं काय घडतंय, असं म्हणत ती रडायला सुरुवात करते. जीवाने दिलेलं घड्याळ गिफ्ट दिलेलं असतं, ते गिफ्ट तिच्याकडे असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मंजू आणि रम्या बोलत असतात. मंजू म्हणत असते की आज ना खरंच खूप छान वाटतंय. एक ना ती नंदिनी घरात नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजेच ती काव्या. नंदिनी म्हणजे एवढी शांत, म्हणजे मला कळतच नाही आहे की जणू काय बर्फाचा गोळा, आणि त्या उलट ती काव्या म्हणजे नुसती आग होतच राहणार, नुसती चिडचिड भांडणं एवढंच तिचं चालू असतं. परंतु आता मात्र मला घरामध्ये खूपच शांत वाटतंय, असं ती सांगत असते. त्यासोबतच रम्या म्हणत असते की नाही अगं, ही भकासपणा आहे, हा आपल्या घरात नाही राहिला पाहिजे. तुला माहिती आहे का काय झालं पाहिजे, काहीही झालं तरी ती नंदिनी शांत आहे ना, तशीच शांत राहिली पाहिजे, तरच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत, असं ती मंजूला सांगत असते. आणि ती आग आहे ना, आग ती सारखी पेटत राहिली पाहिजे, आपण फक्त ठिणगी टाकायचं काम करायचं, ती पेट घेणारच आहे. त्यामुळं मग आपल्या घरातलं वातावरण कसं राहणार आहे माहिती आहे का, असं म्हणत ती मंजूला समजावत असते. मंजूला म्हणत असते तुला नाही माहिती, हे वाढत चाललं पाहिजे यांचं. आणि ती म्हणते तुझा मोबाईल दे. आणि मग आता मंजूचा मोबाईल घेते, कारण आता लग्नाचे फोटो आलेले असतात आणि मग ते ग्रुपवरचे जे फोटोज आहेत त्यातले
पार्थ आणि काव्याच्या लग्नाचे फोटो ही रम्या तिकडे काव्याला पाठवते आणि म्हणते की तिला विसरू द्यायचं नाही, कारण ती डिवोर्स तर घेणार आहे ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे आणि त्यामुळं तिच्या मनातून ही गोष्ट जाऊ द्यायची नाही. ती जर विसरली असेल तर पुन्हा पुन्हा ती गोष्ट समोर आणायची आणि तिला दाखवून द्यायचं की तिचं चुकीच्या माणसाशी लग्न झालेलं आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही आत्ता सध्या माहिती आहे का तुला काय करायचं आहे, असं ती बोलत असते. आणि ती म्हणत असते बरोबर आहे मावशी तुझं. आणि मग ती मावशीला सांगत असते, कारण तिचं असं म्हणणं असतं की तिची मावशी तिला जी बोललेली आहे की त्या दिवशी ती कशी आली माप उलंडून सांग बरं. आज ना तू आणि पार्थ दोघे इथं जेवत बसला असता एकत्र, कारण तुझं आणि पार्थचं लग्न झालं असतं. हे सगळं तिचं म्हणणं असतं. आणि मग इकडे काव्या मात्र रडत असते. तिच्या हातामध्ये तिच्या आणि जीवाच्या आठवणी असतात. आणि त्याच वेळी आता रम्याने फोटो पाठवलेले असतात काव्याचे आणि पार्थच्या लग्नाचे. तेव्हा मात्र काव्याला खूप राग येतो. काव्या ते फोटो पाहत असते आणि तिचं मात्र डोकं फिरलेलं असतं. तिला ही गोष्ट अजिबात सहन होत नाही आणि तिची चिडचिड वाढायला लागते. म्हणजे अगदी रम्यानं जे ठरवलेलं होतं तेच, की रम्या म्हणत असते की हिला मी असं शांत बसू देणार नाही. आणि मग रम्या त्याच बाजूने तिच्याशी बोलू लागते. इकडे काव्याने मात्र ते फोटो बघितलेले असतात आणि काव्याला राग येऊ लागतो. काव्याला काही ही गोष्ट पटत नसते. काव्याची चिडचिड वाढत चाललेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आरुषी आलेली असते. आरुषी काव्याला सॉरी म्हणत असते. ती रडत असते आणि काव्याने पण आरुषीला मिठीत घेतलेलं असतं. तेव्हा नंदिनी तिथे येते आणि नंदिनी म्हणू लागते मला पण घ्या ना गं तुमच्यासोबत. तेव्हा काव्या म्हणत असते की नाही, कसं आहे पहिलं आता काहीच राहिलेलं नाही, बदल झालेला आहे आणि त्यामुळं तूही ताही पहिली राहिलेली नाही आणि मीही नाही, असं स्पष्टपणे इकडे नंदिनीला बोलून दाखवते. नंदिनीला मात्र वाईट वाटत असतं. त्यानंतर आता काव्याकडे आई आलेली आहे आणि म्हणत असते की चल तू इथं काय करते, सगळेजण तुझी वाट बघत आहेत, तू इथं काय करत बसली, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की नाही, मला नाही जायचं, मी नाही जाणार तिथे. तेव्हा मात्र शारदा म्हणत असते असं काय बोलतेस, अगं जावं लागणार आहे तुला, असं शारदा तिला सांगत असते. परंतु शारदाला मात्र ती म्हणत असते की नाही, मला नाही जायचं, मी नाही जाणार. तेव्हा शारदा म्हणत असते की मी तुझी बॅग भरायला घेते. असं म्हणत शारदाने आता बॅग भरायला घेतलेली असते. आणि जेव्हा शारदा बॅग भरण्यासाठी सगळं काढते तेव्हा मात्र काव्याच्या आणि जीवाच्या आठवणींचा तो बॉक्स असतो, तो बॉक्सही त्या सामानाबरोबर खाली पडतो. आणि शारदाला कळतं की नक्की काय झालेलं आहे. शारदाने काव्याची बॅग भरायला घेतलेली असते तेव्हा त्यातलं सगळं साहित्य खाली पडतं आणि त्यातली एक गोष्ट खाली पडते ती म्हणजे लॉकेट, ज्याच्यामध्ये जीवा आणि काव्याचा फोटो असतो. आणि तो लॉकेट पाहिल्यानंतर शारदा ते लॉकेट उचलते आणि म्हणते म्हणजे तुझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं. आता शारदाला ही गोष्ट कळलेली आहे आणि काव्या मात्र आईकडे पाहत आहे. फायनली आईला ही गोष्ट कळलेली आहे, पण आता या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.